नमस्कार मित्रांनो, ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, राज्यातील सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी व प्राध्यापक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे. कारण की प्रशासनाच्या या निर्णयामुळे शिक्षक कर्मचाऱ्यांच्या दिवाळी सुट्ट्यावर संक्रांत येण्याची शक्यता आहे. तर काय कारण आहे सविस्तर पाहूयात. तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला पाहूयात. दिवाळीच्या सुट्ट्या सुरू होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी उरलेला असताना राज्यातील शिक्षक आणि वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना विधानसभा निवडणुकीच्या कामकाजासाठीचे आदेश येणे सुरू झाले आहे. यामुळे राज्यातील लाखो शिक्षक आणि प्राध्यापकांच्या हक्काच्या दिवाळी सुट्ट्यांवर संक्रांत येणार असल्याने शिक्षकांमध्ये याविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. राज्यातील लवकरच विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणार असून त्यासाठी निवडणूक आयोगाकडून यासाठी लागणाऱ्या विविध क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी यांच्यासह राज्यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, विद्यापीठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक आणि इतर अधिकारी कर्मचारी यांना या निवडणुकीच्या कामकाजासाठी तयार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे आदेश शिक्षक आणि प्राध्यापकांपर्यंत पोहोचत असल्याने यावर काही शिक्षक आणि प्राध्यापकांनी नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे. तर काहींनी राष्ट्रीय कर्तव्याचा एक भाग म्हणून दिवाळी सुट्ट्यांपेक्षा निवडणूक कामकाजासाठी तयारी दर्शवली आहे. अशातच काही शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी नेहमीप्रमाणे शिक्षकांना या कामात गुंतवण्यापेक्षा इतर कर्मचाऱ्यांना त्यासाठी घेण्याची मागणी देखील केली आहे. तर काही दिवसांपूर्वी अशैक्षणिक कामांचे वर्गीकरण करणारा शासन निर्णय प्रसिद्ध झाला तरी महसूल विभाग शिक्षकांची BLOची कामे बंद करण्यास तयार नाही. काही दिवसात विधानसभा वेळापत्रक घोषित होताच पुढील नियोजन होईल. नेमका दिवाळी सुट्टीचा कालावधी असल्याने वैद्यकीय उपचार, वैयक्तिक प्रशिक्षण, परीक्षा, पर्यटन असे नियोजन केलेले असते. त्या ड्युटी आदेश आल्यास सर्व नियोजन रद्द करावे लागते. योग्य कारण सिद्ध केल्यास सवलतीचे धोरण स्वीकारणे अपेक्षित आहे. महेंद्र गणपुले, माजी उपाध्यक्ष, मुख्याध्यापक महामंडळ.